राहुल गांधींवरून संजय राऊत आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। भाजपने राहुल गांधींची धास्ती घेतली आहे, तसंच काँग्रेस हा इंडिया आघाडीतला सर्वात मोठा पक्ष असल्याचं संजय राऊत म्हणाले। आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। तर संजय राऊतांना भाजपचे नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। राहुल गांधींची धास्ती ही मोदी सरकारला नाही तर काँग्रेसलाच असल्याचा पलटवार बन यांनी केलाय। इंडिया आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केल्यास देशभरात भोपळा मिळणार असल्याचा हल्लाबोलही नवनाथ बन यांनी केलेला आहे। पाच राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे। पण निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं, स्वतंत्रपणे आवाज येत आहेत। हा कोलाहल आहे, हा गोंधळ आहे। या संदर्भात सामनानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे। आज ज्या पद्धतीनं संजय राऊतांकडनं इंडी अलायन्सचे लखतर काढण्याचं काम, वेशीवर टांगण्याचं काम केलं जात होतं, ते बघता इंडी आघाडीच्या ठिकऱ्या येणाऱ्या काळामध्ये अजून उडणार आहेत। या इंडी अलायन्समध्ये कोण नेतृत्व करावं याबद्दल एकमत नाही, कारण राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारायला कोणीही तयार नाही। पश्चिम बंगाल म्हणते ममता बॅनर्जींचं नेतृत्व करावं, स्टॅलिन यांनी नेतृत्व करावं। माझं संजय राऊतांना आव्हान आहे, जरा उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व पुढे करा। महाराष्ट्रात जसा भोपळा मिळाला तसा इंडिया अलायन्सला देशभरामध्ये भोपळा मिळेल। लोकसभा निवडणूक आली की इंडिया आघाडी जागी होते। देशातील अनेक प्रश्नावर इंडिया आघाडीनं एकत्र येण्याचं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणाले। आम्ही सर्व मुंबई आणि महाराष्ट्रात एकत्र लढलो असतो तर भाजपचा विजय झाला नसता असा दावाही संजय राऊतांनी केलाय। तर संजय राऊतांचा दावा नवनाथ बन यांनी खोडून काढला। महाविकास आघाडी एकत्र असूनही महाराष्ट्रात महायुती सत्तेत आहे। मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाल्याचं बन म्हणाले। मग हे नक्कीच आहे की आम्ही सगळे एकत्र असतो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर निकाल नक्कीच वेगळे लागले असते। जे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्या आकड्यामध्ये बदल झाला असता। काँग्रेसची कामगिरी वाईट आहे का? अजिबात नाही महापालिकेमध्ये, पण एकत्र असतो तर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष तुम्हाला सत्तेवर आलेला दिसला नसता, हे आमचं कायम मत आहे। हेच मत राज ठाकरे यांचं सुद्धा होतं आणि हेच मत उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आहे। तुमची अवस्था महाराष्ट्राच्या विधानसभेला काय झाली होती हे विसरलात का? आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील तुम्ही सगळे झुंडीनं आला असला तरीही महायुती सक्षमपणे लढली आणि महायुतीच जिंकली असती। तुम्ही मुंबईमध्ये काँग्रेसला सोबत घेतलं असतं, तुम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं असतं, तुम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं, शरद पवारांना सोबत घेतलं असतं, तरीही भारतीय जनता पार्टीने महायुतीलाच पाठिंबा मुंबईकरांनी दिलेला आहे। तुम्ही कितीही मोठ बांधायचा प्रयत्न केला तरी ती यशस्वी होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you